बाळासाहेबांना तुम्ही काय तोंड दाखवाल असा खडा सवालच शिवसेनेला मोदींनी केलाय। जिल्हा बँकांमध्ये सुरू असलेल्या जुन्या नोटांच्या बंदीबाबत पंतप्रधानांना भेटायला गेलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला मोदींनी असं खडसावलं, मी घेतलेला निर्णय चांगला आहे आणि हा निर्णय बदलणार नाही असंही मोदींनी ठणकावून सांगितलं। मोदींनी यावेळी बाळासाहेबांची आठवण जागवत मला बाळासाहेबांना तोंड दाखवायचंय अशी भावनिक भाषा केली। माझ्या निर्णयाबाबत मी सांगेन, माझ्या निर्णयाचं बाळासाहेब समर्थनच करतील, मात्र तुम्ही कसं तोंड दाखवाल, काय केल्याचं सांगाल, मोदींनी अशा प्रकारे एक प्रकारचं भावनिक आवाहन केलं। त्याचप्रमाणे अशा शब्दात शिवसेनेच्या खासदारांना खडसावलं। मोदींच्या या आक्रमक भूमिकेनं शिवसेनेनं नोटाबंदीबाबत मवाळ भूमिका स्वीकारल्याचं दिसतंय। शिवसेनेला मोदींनी खडा सवालच केला की बाळासाहेबांना तुम्ही काय तोंड दाखवाल, मी घेतलेला निर्णय बरोबर आहे आणि मी या निर्णयावर ठाम आहे, ठाम राहीन, मी हा निर्णय बाळासाहेबांना सांगेन आणि बाळासाहेब त्या निर्णयाचं समर्थन करतील अशा प्रकारे एक प्रकारे भावनिक आवाहन केलं। दुसऱ्या शब्दांमध्ये शिवसेनेच्या शिष्टमंडळाला टोमणा लगावला मोदींनी। जिल्हा बँकांमध्ये सुरू असलेल्या जुन्या नोटांच्या बंदीबाबत पंतप्रधानांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटायला गेलेलं होतं, तेव्हा मोदींनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला अक्षरशः खडसावलं, मी घेतलेला निर्णय हा चांगला आहे आणि हा निर्णय बदलणार नाही असंही मोदींनी ठणकावून सांगितलं। मोदींनी यावेळी बाळासाहेबांची आठवण जागवली, मला बाळासाहेबांना तोंड दाखवायचंय अशी भावनिक भाषा मोदींनी केली। माझ्या निर्णयाबाबत मी बाळासाहेबांना सांगेन, माझ्या निर्णयाचं बाळासाहेब समर्थनच करतील, मात्र तुम्ही कसं तोंड दाखवाल, काय केल्याचं सांगाल। मोदींच्या या आक्रमक भूमिकेनं शिवसेनेनं नोटाबंदीबाबत मवाळ भूमिका स्वीकारल्याचं स्पष्ट झालंय। पंतप्रधान मोदींनी कसं शिवसेना खासदारांना खडसावलंय पाहूया। मी घेतलेला निर्णय चांगलाच आहे, हा निर्णय बदलणार नाही। मृत्यूनंतर मी पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटेन, बाळासाहेबांना या निर्णयाबाबत सांगेन। मला आशा आहे की बाळासाहेब माझ्या निर्णयाचं समर्थन करतील, पण तुम्ही बाळासाहेबांना काय तोंड दाखवाल, तुम्ही काय केल्याचं सांगाल। आपल्यासोबत मयांक भागवत आपले विशेष प्रतिनिधी आहेत आणि आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत। सावंतजी, तुमची पहिली प्रतिक्रिया कशाबद्दल? शिवसेनेच्या खासदारांना मोदींनी एक प्रकारचं भावनिक आवाहन केलंय की बाळासाहेबांना तुम्ही काय तोंड दाखवाल, कारण शिष्टमंडळ तुम्ही भेटायला गेलेलात जुन्या नोटांच्या बंदीबाबत, तेव्हा शिवसेनेला मोदींनी एक प्रकारचं भावनिक आवाहन केलंय। कोण सांगितलं तुम्हाला हे सगळं? असं दादांत खोटं। एकतर शब्दाचा प्रयोग तुम्ही जो करताय तो अतिशय गैर आहे। ते इतक्या वेगळ्या पद्धतीचा विषय होता की मुळामध्ये आम्ही गेलो त्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी जिल्हा बँकेच्या, तेव्हा विषय असा फक्त आला आणि अडसून म्हणाल की आम्ही ममतांच्या सोबत गेलो, याचा अर्थ काय आमचा अलायन्स नाही, या विषयावरच आम्ही ममता सोबत गेलो होतो। आणि ममता बॅनर्जी सोबत जरी गेलो असलो आम्ही, तर तेव्हा आम्ही माननीय राष्ट्रपतींना वेगळं निवेदन दिलं। त्यांच्या निवेदनावर आमची सह्या नाही, कारण त्यांचं रोलबॅक आहे। आमचं म्हणणं हा निर्णय चांगला आहे, त्याची अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी आहेत आणि त्या सुधारणा कराव्यात या मागण्यांसाठी आम्ही गेलो होतो। त्यावर ते म्हणाले ठीक आहे, अरे कहा जाएंगे हम आपको छोड़ के, ते उलट म्हणाले हम आपको छोड़ के कहा जाएंगे। मी वर्बॅटम सांगतोय बरं, काहीतरी त्याला उलटसुलट फिरवू नका। हम आपको छोड़ के कहा जाएंगे, तर राऊत साहेब म्हणाले अरे आमचा डीएनए सारखा आहे तुमचा आणि आमचा। पण अरविंदजी ज्या बातम्या तुम्ही काय बोलत आधी माझं पूर्ण होऊ द्या। त्यावर ते म्हणाले अरे भैया आपको छोड़ के हम कहाँ जाएंगे, हमें तो जवाब देना है, आप क्या जवाब देंगे मुझे नहीं मालूम, मैं ऊपर जाऊंगा तो बाला साहब जी को जवाब देना है मुझे। याचा कॉन्टॅक्ट काय की तुम्हाला सोडून मी कसं जाऊ शकतो आणि तुम्ही काय उलट सुलट फिरवून सांगताय तिकडं। आणि तो इतक्या लाईट कॉन्टॅक्ट मध्ये होतं की त्याला तुम्ही असा वेगळा रेफरन्स काय कसं कसं विश्लेषण करते केलं जातं, मला आश्चर्य वाटतं। उलट त्यांनी जे वाक्य त्याने आम्हाला पण स्पर्शून गेलं ते वाक्य की आम्ही अरविंद सर हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की नरेंद्र मोदींनी तुमच्याशी चर्चा करताना ह्या गोष्टीचा उल्लेख केला की मला वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर द्यायचं आहे माझ्या निर्णयाबद्दल आणि तुम्ही काय उत्तर द्याल, त्यांनी तुम्हाला याबाबत प्रश्न विचारला। निर्णयाबद्दल नव्हे,
हा ममताच्या कॉन्टेक्स्ट मधला विषय आहे. ममता बॅनर्जींच्या सोबत गेलो त्या संदर्भातला विषय आहे, त्या निर्णयाच्या संदर्भातला नाही. काय कॉन्टेक्स्ट काय बघा ना विषयाचा. कॉन्टेक्स्ट कसं सुरुवात झालं त्याचा काही संबंधच नाही त्या विषयाचा. विषय तो संपला होता आमचा शेतकऱ्यांच्या त्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलंय ना. त्याच्याबद्दल ते काही जाऊन सांगणार वरती आम्ही स्वागत केलंय. पंतप्रधानांशी भेटल्यानंतर आता शिवसेनेची तलवार म्यान झाल्याची चर्चा आहे, कारण शिवसेनेची भूमिका अजून संभ्रमावस्थेत आहे. नोटाबंदीवरती काय करायचं? प्रश्न शिवसेना संभ्रमात, तुम्ही सगळ्या संभ्रमावस्थेत आहात. दुर्दैव आहे सगळं. कारण शिवसेनेने काही काल नाही मांडलं. उद्धवजींची प्रेस कॉन्फरन्स परत एकदा दाखवा. की भूमिकेतून शिवसेना कधी बाजूला झाली का दाखवा. त्या उद्धवजींनी त्यावेळेलाच स्पष्टपणे सांगितलं की निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. अंमलबजावणी करताना सर्वसामान्य माणसाला ज्याच्याकडे काळा पैसा नाही त्याला छळवाद चालू आहे. बरोबर आहे. आणि मग जिल्हा बँकेचा विषय मांडला गेला की जिल्हा बँकेच्या विषयात त्याच्यात काय सुधारणा होते का पाहिलं गेलं, होत नव्हती. आणि ममता बॅनर्जींच्या संदर्भातला विषय असा की त्यांनी स्वतःहून आदरणीय उद्धवजींना फोन केला. त्या राज्याच्या मुख्यमंत्री एका मोठ्या राज्याच्या त्यांनी केला आणि मग त्यावेळेला हा विषय तुम्ही घेऊन उभे आहात, बरोबर, आम्ही इथं बंगालमध्ये घेऊन उभे आहात, आपण एकत्र जाऊन निवेदन देऊया. मग ते निवेदन सुद्धा आम्हाला माहिती होतं की त्यांनी रोलबॅक म्हटल्यावर आम्ही आमचं निवेदन वेगळं दिलं. बरोबर. इतकी शिवसेनेची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे. बरोबर. गोंधळ तुम्ही घालते का आम्ही घालते तो ठरवा आता. बरोबर. धन्यवाद अरविंदजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. अनिकेत, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित होते. मात्र जी आपल्याला माहिती मिळालेली आहे ती माहिती स्पष्ट आहे. नरेंद्र मोदींसोबत जेव्हा चर्चेला शिवसेना खासदार पोहोचले होते तेव्हा चर्चेमध्ये नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांनी शिवसेनेच्या मागणीकडे, ज्या दोन त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या, जिल्हा बँक आणि अर्बन बँकेवरचे आर्थिक निर्बंध उचला जेणेकरून 500 आणि 1000च्या जुना नोटा या दोन्ही बँकांना घेता येतील, त्याचसोबत पतसंस्थांचाही विषय होता. मात्र यावरती कुठलंही ठोस आश्वासन पंतप्रधानांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिलं नाही. पंतप्रधानांनी फक्त एवढंच म्हटलं की या संपूर्ण मुद्द्यावरती आरबीआयशी चर्चा करू, आरबीआयशी चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये जो निर्णय घेता येईल तो घेईल. त्यानंतर आपल्याला अरविंद सावंत फोनवर जरी बोलत नसले तरी माहिती आपल्याला शिवसेनेच्या खासदारांकडूनच मिळालेली आहे की या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी हे शब्द वापरले की बाळासाहेबांना मला वरती जाऊन उत्तर द्यायचं आहे आणि मी पहिल्यांदा बाळासाहेबांना उत्तर देईन. मी निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय बदलणार नाही, या निर्णयावरनं मागे येणार नाही आणि मी बाळासाहेबांना जाऊन या प्रश्नाचं उत्तर देईन आणि तुम्ही काय उत्तर द्याल, अशा प्रकारे कुठेतरी त्यांनी एक टोमणा शिवसेनेच्या खासदारांना लगावला. शिवसेनेचे खासदार याबद्दल उघडपणे बोलत नाहीये सध्या. मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार पंतप्रधानांनी एकतर शिवसेनेच्या कोणत्याही खासदाराला किंवा शिष्टमंडळाला नोटाबंदीबाबत ठोस आश्वासन दिलं नाही आणि वरून तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर द्याल, मी तर माझं उत्तर देईन की मी निर्णय चांगला घेतला आणि बाळासाहेब माझ्या उत्तराला समर्थन करतील असं म्हणत टोमणा शिवसेनेच्या शिष्टमंडळाला लगावला. अनिकेत, मयांक, पण या सगळ्या एकंदर प्रकारानं शिवसेनेनं नोटाबंदीबाबत एक मवाळ भूमिका पुन्हा स्वीकारल्याचं समोर येत आहे. अनिकेत, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून शिवसेना बाहेर आक्रमक आहे मात्र संसदेमध्ये आक्रमक नाही. शिवसेना रस्त्यावरती आक्रमक होतीये. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य येते मोदींच्या बाबतचं किंवा पंतप्रधानांच्या बाबतचं, नोटाबंदीबाबतचं, पण हीच भूमिका शिवसेना विरोधी पक्ष म्हणून किंवा सत्ताधारी असतानाही विरोधक म्हणून विरोधकांच्या बाजूने संसदेमध्ये मांडत नाहीये. शिवसेना खासदार संसदेमध्ये जाऊन काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मात्र संसदेमध्ये ज्या प्रकारे विरोधक या मुद्द्यावरती आक्रमक आहेत, गेले 4 दिवस झाले लोकसभा आणि राज्यसभा बंद पडतीये, त्या बाबतीत शिवसेना आपल्याला कुठेच दिसत नाही. त्यामुळे आज नरेंद्र मोदींबरोबर झालेल्या बैठकीनंतर कुठेतरी असं दिसतंय की शिवसेना अजूनही या मुद्द्यावरती संभ्रमावस्थेत आहे. काय वक्तव्य करायचं, काय भूमिका संसदेत घ्यायची ही अजून शिवसेनेची पार्टी लाईन ठरलेली नाही आणि त्याचमुळे मोदींची झालेल्या भेटीनंतर शिवसेनेची भूमिका तलवार म्यान झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. नक्की, तर शिवसेनेची तलवार म्यान झाले अशीच आपल्याला म्हणावं लागेल. धन्यवाद मयांक तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर माझ्या निर्णयाबद्दल मी ठाम आहे आणि बाळासाहेब या निर्णयाचं समर्थन करतील अशा प्रकारचं आक्रमक भूमिका मोदींनी घेतली. त्यामुळे शिवसेनेनं नोटाबंदीबाबत मवाळ भूमिका स्वीकारल्याचं दिसतंय. पंतप्रधान मोदींनी कसं शिवसेनेच्या खासदारांना खडसावलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मी घेतलेला निर्णय चांगलाच आहे, हा निर्णय बदलणार नाही. मृत्यूनंतर मी पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटेन, बाळासाहेबांना या निर्णयाबाबत सांगेन. मला आशा आहे की बाळासाहेब माझ्या निर्णयाचं समर्थन करतील. पण तुम्ही बाळासाहेबांना काय तोंड दाखवाल, तुम्ही काय केल्याचं सांगाल.